पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडात रोज नवनवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणाच्या तपासादरम्यान आता एक अत्यंत महत्त्वाचा आणि संशयास्पद दुवा समोर आलाय. केतनला लोहगड किल्ल्यावरील दरीत ढकलून देण्यापूर्वी त्याची होणारी पत्नी 20 वर्षीय सिया गोयल हिने केतनचा मोबाईल स्वतःकडे घेतला होता. आता पोलीस या दिशेने तपास करत आहेत की फोन स्वतःच्या ताब्यात असताना सियाने त्यातील गुन्ह्याशी संबंधित काही महत्त्वाचे पुरावे किंवा डेटा मिटवला होता का. केतनचा मृत्यू झाल्यानंतर सियाने त्याचा मोबाईल फोन केतनच्याच एका नातेवाईकाकडे सुपूर्द केला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार घटना घडल्यानंतर सियाने हा फोन केतनच्या कुटुंबियांना दिला. मात्र तो फोन पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वी आणि सियाच्या ताब्यात असताना त्यातून काही महत्त्वपूर्ण पुरावे डिलीट करण्यात आले किंवा डेटाशी छेडछाड करण्यात आली का याची सखोल चौकशी तपास यंत्रणा करत आहे. तपासात सहभागी असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की सिया आणि तिचा प्रियकर चेतन यांनी रचलेल्या कटाचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांच्यातील वैयक्तिक व्हॉट्सअप चॅट्स आणि इतर मेसेज डिलीट करण्यात आले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्याशी संबंधित सर्व संशयितांचे मोबाईल फोन आणि आता डिजिटल फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, जेणेकरून डिलीट केलेला डेटा रिकव्हर करता येईल. यापूर्वीच्या तपासात समोर आलं होतं की केतनची हत्या करण्यासाठी सिया आणि चेतनने आधीच एक सिग्नल ठरवला होता. 18 जून रोजी केतन आणि सिया लोहगड किल्ल्यावर असताना चेतन आधीच तिथे पोहोचला होता. ठरलेल्या प्लॅननुसार सियाने ठरलेल्या जागी पोहोचून खाली बसायचे होते. सिया खाली वागताच तिथे हुडी घालून दबा धरून बसलेल्या चेतनने मागून येत केतनला थेट दरीत ढकलून दिलं. स्वतःचा माग लागू नये म्हणून चेतनने त्याचा वैयक्तिक फोन घरीच ठेवला होता आणि तो त्याच्या कौटुंबिक व्यवसायातील एका कर्मचाऱ्याचा फोन सोबत घेऊन आला होता. या सर्व बाबींवर ही हत्या अत्यंत थंड डोक्याने रचलेला एक सुनियोजित कट असल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास पुढे नेण्यासाठी बुधवारी सकाळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरोपी चेतन चौधरी याला घटनास्थळी म्हणजे लोहगड किल्ल्यावर नेण्यात आलं होतं. तिथे पोलिसांनी संपूर्ण क्राईम सीन रिक्रिएट केला. यापूर्वी मुख्य संशयित सिया गोयल हिलाही पोलिसांनी या ठिकाणी नेऊन चौकशी केली. केतन अग्रवालचा मोबाईल फोन त्याच्या मृत्यूपूर्वी सिया हिच्याकडे कसा आला आणि त्या मोबाईलमधील काही महत्त्वाचा डेटा डिलीट करण्यात आला का याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे. दरम्यान आता केतनच्या फोनद्वारे कोणते नवीन धागेदोरे समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पोलिसांनी केतनचा मोबाईल जप्त करून तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. दरम्यान केतनच्या मृत्यूबाबत आधीपासूनच विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. अशातच मोबाईलशी संबंधित हा नवा तपासाचा धागा प्रकरणाला वेगळे वळण देऊ शकतो असे मानले जात आहे. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.